पुण्यामधल्या धरण क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा जोरदार बरसाला सुरुवात झालेली आहे। खडकवासला आणि परिसरामध्ये पाऊस जोरात पडत असल्याने नागरी भागांमध्ये पाणी शिरलंय, तर 2 आठवड्या आधीची मात्र यंत्रणा अलर्टवरती आहे। पुण्यामध्ये कशी खबरदारी घेण्यात येते पाहूयात। पुणे आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग हा मुठा नदीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे। जर आपण समोर मुठा नदी पाहत असाल तर दुथडी भरून ही मुठा नदी वाहतीये। या ठिकाणी सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। जर आपण समोर बघत असाल तर बाबाविडे पूल असेल, नदीपात्रातील रस्ते असतील, हे संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत। एवढंच काय तर पुन्हा एकदा सिंहगड भाग असेल, येरवडा परिसर असेल, त्या ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचायला, पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। सिंहगड परिसरातील एकता नगर असेल, निंबज नगर असेल, या सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। आणि जर आपण समोर बघत असाल तर महानगरपालिकेचे जे अग्निशामक दल आहे किंबहुना भारतीय सैन्याचे जे जवान आहेत ते या ठिकाणी काही लोकांना रेस्क्यू करतायत, कारण ज्या स्पीडनी पाणी इथं वाढतंय लोकांना इथून रेस्क्यू करणं गरजेचं आहे, इथून काढणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे इथं जर आपण बघितलं तर ट्यूबची ही बोट आणण्यात आलेली आहे। जे लोक तिथं पलीकडे सीनियर सिटीजन असतील, काही लहान मुलं असतील, काही महिला असतील, जे अडकलेले आहेत त्यांना इथून बाहेर काढलं जातंय। आणि त्यासाठीच इथं बघितलं तर आर्मीचे जवान या ठिकाणी ही जी ट्यूबची पूर्ण बोट आहे ती घेऊन आतमध्ये गेलेले आहेत आणि तिथून काही लोकांना बाहेर काढलं जातंय। मगाशी मी ज्या ठिकाणी उभा होतो तिथला जर पाण्याची परिस्थिती बघितली तर पाणी या ठिकाणी आता माझ्या गुडघ्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे। मगाशी इथं पाण्याचा थेंब सुद्धा या रोडवरती नव्हता, आता गुडघ्यापर्यंत येऊन पोहोचले। कारण माझ्या उजव्या बाजूला जर बघितलं तर पाण्याचा विसर्ग कशा पद्धतीनं, पाण्याचा प्रवाह जो आहे तो कशा पद्धतीनं या लोकवस्तीत येतोय हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय। ती आता आपण जर लष्कराची बोट बघितली, त्या लष्कराच्या बोटीच्या तिथं मगाशी केवळ गोट्या इतकं पाणी होतं, ते आता अगदी तिथं कमरे इतकं पाणी जे आहे ते झालेलं आहे। आता मी पुण्यातील स्वारगेट परिसरातील मित्रमंडळ चौकात आहे आणि इथे जर आपण बघितलं रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे। अक्षरशः रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत, मात्र महानगरपालिकेचं याकडे लक्ष देखील नाही। हे खड्डे बुजवले देखील जात नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। खरं तर अक्षरशः जर आपण बघितलं तर जी खडी आहे, जी वाळू आहे ती अक्षरशः अशा पद्धतीने हाताला लागते। म्हणजे क्वालिटी काय आहे? खरंच पुणे शहर हे स्मार्ट सिटी आहे का? महानगरपालिकेकडून स्मार्टली कामं होतात का, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। अनेक ठिकाणी स्लो मूव्हिंग ट्रॅफिक आहे आणि लोकांना तासनतास या ट्रॅफिकमध्ये देखील अडकून पडावं लागतंय आणि याचे एकमेव कारण म्हणजे हे खड्डे देखील आहेत, असं पुणेकर या ठिकाणी म्हणतायत। कॅमेरामॅन अमोल गवाळेचं मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।